पुणे जिल्हा परिषद आणि पुणे जिल्ह्यातील 13 पंचायत समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे आणि मतदान झाल्यानंतर ज्या ईव्हीएम मशीन आहेत त्या खरं तर स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेलं पाहायला मिळतंय. पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 13 ठिकाणी ज्या स्ट्रॉंग रूम आहेत ते तयार केलेलं पाहायला मिळतं. आम्ही सध्या आलो पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील या ठिकाणी पाहतो की पंचायत समितीचा जे पंचायत समितीसाठी निवडणूक जे मतदान झालं त्या मतदानाच्या ज्या ईव्हीएम मशीन आहे त्या खरं तर या ठिकाणी ठेवलेला पाहायला मिळतंय. एकंदरीत पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद असेल आणि जिल्ह्यातील 13 पंचायत समिती असेल यांच्यासाठी जे मतदान झालं या मतदानामध्ये जवळजवळ 68.89% जे मतदान आहे ते झालेलं पाहायला मिळलंय. त्यामुळे निवडणुकांसाठी जिल्हा परिषदेच्या 73 गटांसाठी जवळजवळ 299 उमेदवार तर पंचायत समितीच्या 146 गणांसाठी 528 उमेदवार सध्या या ठिकाणी रिंगणात उभे असल्याचं पाहायला मिळलंय आणि या सर्व उमेदवारांचं जे भवितव्य आहे ते सध्या मतदान यंत्रामध्ये बंद असल्याचं पाहायला मिळतंय. एकंदरीत आपण पाहतो की सध्या ज्या मतदान पेट्या आहेत त्या खरं तर स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवलेला पाहायला मिळतं. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी एकंदरीत पाहायला मिळतोय. मात्र उद्या याचं मतमोजणी होणार आहे आणि मतमोजणी झाल्यानंतर नक्कीच मतदार राजाने कौल कोणाला दिला आहे हे पाहणे तितकंच महत्वाचं असणार आहे. त्यामुळे अभिषेक समीर सुनील दिघे, TV9 मराठी, खेड, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.